नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? सर्व ठीक असतील अशी मी आशा करते ना. आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. मग आज आहे ना, खूप दिवसांनी तुम्हाला आई दाखवते. खूप दिवस झाले आई नव्हती दाखवलेली. तर ही बघा आई. आणि मोठा बल्ब लावलाय त्याच्यामुळे छान प्रकाश पडतोय. तर आई, पाऊस किती आहे आपल्याकडे? भरपूर पाऊस आहे आमच्याकडे. भरपूर आहे. अक्षरशः घराच्या बाहेर सुद्धा निघूशी वाटत नाही, एवढा चिखल गाळ झालाय. कारण की हे घर आहे ना, शेत जमिनीतच आहे. शेत जमिनीतच आहे ना. म्हणजे शेतात पहिले नाही, इथे ना काय करायचे आई? भुईमुग, नागली, वरई. भुईमुग, नागली, वरई. कोणतं हे घरात जवळ का? तर त्याच्यामुळे ना इथे ना आसपास खूप चिखल होतो. म्हणजे आता सांगू पण शकत नाही, चालायला पण रस्ता नाही, इतका चिखल होतो. कारण की शेवटी शेतातच घर असल्यामुळे त्याचा चिखल होतो. नाही तर एवढा रस्त्याला घर आहे. तर इतकं म्हणजे तुफान पाऊस आहे इकडे पण. आणि नाशिकमध्ये ना अक्षरशः म्हणजे ते गंगेवर तो मारुती ना, तो पूर्ण बुडालेला आहे. इतका पाणी, इतकं पाऊस आहे इकडे. आणि आई, पहिले पाऊस जास्त राहायचा का आता? पहिले जास्त पाऊस राहायचे, आता कमीच. आता नाही पाऊस लय पडते. असं आलं तर खूप पडतो, नाही तर काही नाही. असं आता निमा पानकाळा होऊन गेला. पानकाळा म्हणजे पाण्याचा दिवस निम होऊन गेले. आणि पहिले डायरेक्ट विजा विजा किती राहायचे ना आपल्याला. विजा पडायच्या, गडगडाट व्हायचं. आता सध्या तर विजा गडगडाट काहीच ऐकायला, अजून तरी काहीच ऐकायला आलेलं नाहीये. आणि आत्याने ना येताना भाजी घेऊन आली. ती कसली आता पोकळ्याची भाजी आहे. आता ही भाजी ना मी करणारे खूप दिवसापासून, म्हणजे असं रानभाजी काही केलेली नव्हती. तर मी कशी करणारे काय ते तुमच्यासोबत पण शेअर करेल. आणि त्याच्यासोबत कदाचित बाजरीच्या भाकरी करेल, नाही तर चपात्या. बघाल आता वेळ पण झालेला आहे. आणि मेन गोष्ट आहे ना, आमच्या इथं लाईटच नाही 2-3 दिवसापासून. पोल पडलेला आहे त्याच्यामुळे ना, तर लाईट नाही आहे. आता इन्व्हर्टरवर बघू किती वेळ बल्ब चालतो माहीत नाही. कारण की इन्व्हर्टर पण खूप जुनं झालेलं आहे ना, आता सारखं बंद पडतं. आईला आहे ना माझ्या लहान भावाशी बोलायचं म्हणून ती आली ती खरं तर तिचं चाललं होतं का फोन लावून दे. पण आता बघते, त्याला रेंज नाही आहे त्याच्यामुळे ना फोन पण लागतो का माहीत नाही. पण मग बघते, आईला लावून देते, लागला तर ठीक, नाही तर कदाचित तो कामावर पण गेलेला असेल. तुला कोणाशी बोलायचं आहे? काय ओमची. ओमशी. ओम ओम ओम. ओम. आईला ओम नाही म्हणते, ती म्हणते होम. चला, असून त्या ती म्हाताराच माणूस आहे आता, काही केलं तरी. हो ना. ही पोकळ्याची भाजी भरपूर आहे. आता एवढी काही करणार नाही, त्याच्यातली निम्मीच करील. बघ ते आईला न्यायची असेल तर आई घेऊन जाईल. काय का शिजून देऊ? पण मग पोट नाही ना दुखणार? ते का रोज दुखत आहे. रोज खायचे, पाहुणेवाणी खायचे, प्रसादावाणी आपल्याला. म्हणजे मी पिठलं करते. पिठल्यासोबत पिठलं करते, मध घालते. कढाई साखर नाही करायचे, 2 चपाती. पोकळ्याची भाजी म्हणजे माठ भाजी. आता काही ठिकाणी, आता सिटीमध्ये तर याला माठ भाजी म्हणूनच ओळखले जाते. आता ते माठ भाजी ना चांगले स्वच्छ 4-5 पाण्याने मी धुवून घेतली. आणि कढईत गरम झाल्यानंतर तसल्या तशीच आहे ना ती भाजी कढईत ठेवली. आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं. आणि मीठ टाकल्यामुळे ना कसं भाजीला पाणी सुटतं, त्याच्यामुळे ना मी मीठ टाकून घेतलं. आता उलटणीने ना तसं आपल्या सरळ बाजूने हलवता नसता येईल, त्याच्यामुळे ना उलट्या बाजूने मी हलवून घेते. म्हणजे उलटणी ना उलटी करून हलवून घेतली. व्यवस्थित आहे ना हलवून घेते. आणि त्याच्यातून ना एकदम असं पाणी निघतं. कसं आहे, बारीक आपण भाजी धुतलेली राहते आणि भाजीमध्ये ना भरपूर पाणी राहतं. खरंच आहे ना, ह्या पाण्यामध्येच आपला अर्क राहतो. पण मग ते खूप पाणी होतं आणि मग त्याची टेस्ट पण बिघडेल म्हणून आहे ना ते पाणी सगळं काढून घेतलं. बघा किती काळं पाणी निघालं. आता आहे ना हे सर्व पाणी आहे ना मी त्या भाजीमधलं सर्व काढून घेते. हे बघा, काढून घेतल्यानंतर म्हणजे सर्व पाणी ना मी ओतून दिलं आणि तसल्या तसेच ठेवली. ती भाजी काढून घेतली. आणि आता पाणी काढून घेतल्यानंतर ना कढईत तेल गरम करायला ठेवते. पण हे बघा, ते कढईत आहे ना थोडं पाणी होतं, ते पण ओतून दिलं. कढईत आहे ना तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता काय टाकणार आहे, लाल मिरच्या सळगल्या, म्हणजे लाल मिरच्या वाळलेल्या त्या टाकणार आहे. आणि बघा, लसूण ठेचून घेतले तर तो टाकला आहे. जास्त काही टाकायचं नाही. आपल्या साध्या सिंपल भाज्या ह्या रानभाज्या आहे ना, जेवढ्या आपण साध्या सिंपल करू ना तेवढ्या छान लागतात. आणि लाल मिरचीनं त्याचे तुकडे केले होते ते टाकणार आहे. आणि शेंगदाण्याचा कुटेने जास्त बारीक नाही करायचा आहे, थोडा असा जाडसरच ठेवला. व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि त्यामध्ये काय, आता मी मीठ तर पहिले टाकलेलंच होतं भाजीमध्ये,
म्हणजे कसं आहे ते पाणी जास्त पाणी निघेल त्याच्यामुळे. आणि आता मी भाजी व्यवस्थित हलवून घेते. कढईत म्हणजे आता ती सारखी हलत राहते म्हणून पकडीने धरावं लागले. तर उलट्या साईडने सरळ म्हणजे सरळ हलवली ना उलटणीने तर ती व्यवस्थित हलवता येत नाही ती, त्याच्यामुळे ना मी उलटी बाजूने हलवते. पालेभाज्या ना असे म्हणतात का उलटणीची उलटी बाजूच लावायची, म्हणजे असं माझी सासू परत माझी आजी असं म्हणतात. त्याच्यामुळे आणि आता भाजी झाल्यानंतर थोडंसं मीठ टाकते, कारण की त्याच्यातलं पाणी निघून गेलं होतं म्हणून थोडंसं मीठ टाकलं आहे बघा. एकदम छान आणि टेस्टी भाजी झालेली होती, खूप छान. आणि हा दुसरा दिवस होता एकादशीचा. व्हिडिओ खूप लेट आलेला आहे कारण की लाईटीचा प्रॉब्लेम, रेंजचा प्रॉब्लेम, त्याच्यामुळे ना सर्व गोंधळच गोंधळ होतो. आणि हे बघा एकादशीचा व्हिडिओ आहे हा. तर आरूला सकाळी जायचं होतं शाळेत, का म्हणजे तिच्या शाळेत आहे ना एकादशी साजरी करणार होते म्हणून हे बघा खूप छान दिसत होती आरू. आणि तिला आहे ना असं नऊवारी वगैरे घालायला नटायला थटायला खूप आवडतं. आणि तिला जायचं म्हणजे पायी पायी जाण्याचा मूड पण नव्हता, पण आता काय करणार, इलाज नव्हता आणि ते पण नव्हते त्याच्यामुळे. गवती चहा पण चांगला झाला. गवती चहा छान झालाय तुझा. हा तुळशी खरंच चांगला झाला. नाही ती दारात एवढी तुळस आहे, तू काय पाहते. हा तू पंढरपूरच्या किती वाऱ्या केल्या ग. हा 7-8 पाय 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 5 झाल्या का. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर म्हणजे सकाळपासून मी तुम्हाला आत्ता भेटली. आरूही ना शाळेतून आली होती, तिचं तुम्ही बघितलंच होतं. आणि लाईटही नसल्यामुळे ना मला व्हिडिओ पण शूट करता येत नाही, काही नाही. कारण की देवाऱ्याजवळ म्हणजे देवांची आंघोळ वगैरे पण देवांजवळ आहे ना बिलकुल अंधार आहे, तिथं बिलकुल उजेड नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ पण काही शेअर नाही केलेला. आता मी माझ्या बहिणीचं आहे ना मेडिकलचं ओपनिंग आहे, तर तिथं जायचं आहे. तर आज आषाढी एकादशी आहे, तर म्हणून मी ना साडी वेअर केली. तेव्हा खूप म्हणजे जवळजवळ 4-1 वर्षाची असेल ही साडी. एकदा एक टाईम घातली होती तेव्हा ना खूप ट्रेंड होता चोळी पॅटर्न साडीचा. त्यावेळेस म्हणजे मम्मीला आहे ना माझ्या भावाच्या लग्नात आलेली होती, मग तीच मी शिवली होती, कारण की म्हणली आता घ्यायची परत. तर मग तेव्हा शिवली होती, तेव्हा एकच टाईम घातली, त्याच्यावर आहे ना आज घातली. हो हो त्याच्यावर आहे ना मी आज घातली, अजून घातलेली पण नव्हती, म्हणते चल घालावं आज म्हणून घातली. तुम्हाला दाखवते कशी आहे ती. त्याची चप्पल का पप्पा धुवायला घेऊन गेली. बुटाने आल्या नाडी कुठे जाय. त्याला कुठं जायचं असलं का लय जायचंय. माझी मोठ्या मामाची मुलगी नाही गावातच दिलेलं, म्हणजे तिला मला एकाच गावात दिलेलं आहे. तर तिच्याच मेडिकलचं ओपनिंग होतं म्हणून जायचं होतं. तर ही साडी ना खरंच छान घातल्यावर छान लुक देत होती, एकदम छान वाटत होती, असं ट्रेडिशनल टाईप जरासं. तर आता आम्ही सर्व दोघं पण जाणार होतो. नेमकी आरू पण शाळेतून आलेली होती, मग ती पण आली. मग गेल्यानंतर थोडासा वेळ होतोच, त्याच्यामुळे ना आम्ही थोडंसं लेट पण झालेलं होतं. तिचा फोन पण येऊन गेला होता का अजून आली नाही म्हणून, पण आता काय करायचं, थोडासा उशीर होतोच. मग गावात गेल्यानंतर मी तिला एक साडी घेतली. मला काय साडी पण एवढी चॉईस होत नव्हती, पण मग आता म्हटलं रिकाम्या हाती जायचं, त्याच्यामुळे ना मग तिला मी साडी घेतली. आणि त्यांनी शालाने तिला गिफ्ट द्यायचं होतं, मी ते दिलं. पण आता मी त्र्यंबकेश्वरला गेली होती ना तेव्हा तिकडूनच आणलं, ते पण दिलं तिला गिफ्ट. पण काय गिफ्ट दिलं काय ते तर मी व्हिडिओ तर त्याचा घेतलेला पण नाही आहे, त्याच्यामुळे ते मला नाही दिसणार. पण आणि तिला ना मस्त मी साडी घेतली एक, आणि म्हणजे असा डेली यूजसाठीच घेतलेली आहे. आणि आता दिवाळीची सुरुवात आहे ना आत्तापासून चालली बघा ना करगुटे बनवायचे. तर हे करगुटा बनवायचा चरखा आहे, म्हणजे खूप जुना जमान्यातला चरखा आहे. तर तेच मी बघितलं, तर आरोला म्हटले दाखव. म्हणजे आता करगुट्यांची तयारी झालेली, म्हणजे आता दिवाळीची तयारी आत्तापासून चालू करतात, त्यावेळेस आपल्याला ते करगुटे मिळतात.
आता तिच्या मेडिकलमध्ये आल्यानंतर तिने सत्यनारायण घातले होते. त्या आदल्या दिवशी सत्यनारायण घातलेलं होतं, कारण की म्हणजे एकादशीच्या दिवशी घालता नसता आलं त्याच्यामुळे. तर ही साडी ना मी तिला आणली. तिला म्हटली का तुला आवडली नाही तर तू रिटर्न करू शकते, तिथून बदलून घे. आणि हे बघा तिचं हे मेडिकल आहे आणि आत्ताच चालू केलेलं आहे, अजून तिने भरपूर माल भरलेला नाही आहे. तिचं म्हणणं का आता हळूहळू सगळा माल भरेल अजून पण. आणि तिचं पहिले नाशिकला होतं, त्याच्यानंतर तिने परत इकडं म्हणजे आणलं मेडिकल गावात, नाही तर ती नाशिकलाच होती. आणि नाश्त्यासाठी ना केळी आणि परत राजगिरीचे लाडू वगैरे ठेवलेले होते. स्वामीला तर केळी खूप प्रचंड आवडते, तर केळी पण खातात. आणि हा आहे ना दुसरा तिचा मुलगा आहे, त्याचं नाव वैश्रवण आहे. नाव पण खूप हार्ड आहे, पण आता आम्हाला सवय पडली त्याच्यामुळे बोलायला काही वाटत नाही. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना.